29 ऑगस्ट रोजी मराठा बांधव हे मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत। मनोज जरांगे पाटील हे गावनिहाय बैठका घेत आहेत आणि माझ्यासोबत परळी तालुक्यातील नागापूर गावमधले सगळे मराठा बांधव आहेत। ती 29 ऑगस्ट रोजी मुंबईकडे कूच करण्याची तयारी नेमकी कशी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। कशी तयारी, कसं मुंबईच्या दिशेने जाणार आहेत ते। मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नागापूरवासी पूर्ण 27 तारखेला आम्ही दुपारून इथून 27 तारखेला आम्ही असं नियोजन केलेलं आहे की 2 आयशर आणि 10-15 आमच्या वैयक्तिक गाड्या हे आम्ही सगळे मिळून गाड्यामध्ये सगळे ह्याच्यामध्ये व्यवस्था केलेली आहे आणि 27ला आम्ही आंतरवेली मार्गे जरांगे पाटील साहेब यांच्या सोबत आम्ही त्यांच्या मागे निघणार आहोत। धन्यवाद। आणखीन या ठिकाणी पाहिलं गेलं तर बरेच इथून जर मुंबईच्या दिशेने जायचं सोबत काय काय साहित्य घेणार आहेत? मुंबईच्या दिशेने जाताना एक वाहन घेतो, कुठं जिथं मुक्काम असेल तिथं मुक्काम करतो। जेवणाचं वगैरे साहित्य वगैरे असं काही घेतलं जाणार आहे सोबत? आम्ही कमीत कमी 1 महिन्याचं साहित्य सोबत घेणार आहेत। जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही वापस येणार नाहीत। जो आम्ही मेलो तरी हरकत नाही, आम्ही घरी सांगितलंय आम्ही गेलो तर आरक्षण घेऊन येणार, तोपर्यंत आम्ही वापस येणार नाहीत। खरंच सोबत जे साहित्य असणार त्याच्यामध्ये कोणकोणत्या वस्तू राहणार? तांदळाचे कट्टे, पुन्हा गव्हाचं पीठ, ज्वारी, बाजरीच्या भाकरी, ठेचा, चटणी सगळं सोबत घेतलंय। 1 महिन्याची तयारी आमची आहे। बाकी जे घरगुती कामं जे आहेत शेतातले वगैरे ते काही उरकले का? हा, ते सगळे कामं उरकलेले आहेत। फक्त आता संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना आम्ही पाठिंबा देण्यासाठी नागापूरमधून सकल मराठा समाज त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे। धन्यवाद। या ठिकाणी पाहायला गेलं तर येत असलेले प्रतिक्रिया काय, नेमकं तयारी कशी मुंबईला जाण्याची? तुमच्या गावामध्ये बॅनर देखील दिसतंय। या ठिकाणी जरांगे पाटील ज्या पद्धतीनं मराठा समाजासाठी जो लढा देत आहेत त्या लढ्याला या ठिकाणी समर्थार्थ म्हणून नागापूरनं आम्ही पहिल्यापासूनच खूप मोठ्या मदतीनं आणि मोठ्या संख्येनं नागापूरनं मोठा सपोर्ट केला आहे आणि याचा एक पुढचा भाग म्हणून जरांगे पाटलांनी जी घोषणा केली 29 तारखेला चलो मुंबईची, त्यानिमित्तानं या ठिकाणी समस्त गावकऱ्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला की जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं या ठिकाणी मुंबईला या ठिकाणी आम्ही 27 तारखेला निघणार आहोत। त्यासाठीची तयारी म्हणला तर आम्ही 2 आयशर टेम्पो ज्यामध्ये जेवणा खावण्याचं साहित्य आणि मुक्कामी राहण्याचं पूर्ण तयारी, त्या तयारीनिशी निघत आहोत। सोबत दुसऱ्या आणखी एक 10-5 मोठ्या 4 व्हीलर गाड्या असं मिळून आम्ही एक जवळपास 200 ते 300 लोकांच्या संख्येनं या ठिकाणी नागापूरमधून ताफा जाणार आहे। धन्यवाद। या ठिकाणी पाहायला गेलं तर मराठा बांधव यांच्या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, बीड, परळी।